करायचे कुठेतरी एमआयडीसी 7-10 रुपयाला काम करायचे त्या मॅडम आणि आज त्यांचा खूप कमी दिवसामध्ये 1 लाख रुपये इन्कम झालाय त्यांचा छोटासा सत्कार ठेवलाय त्यांचा सत्कार बघायला सगळेजण सहकार्य करणार सगळे सहकार्य करणार 5 मिनिटासाठी कुणी लागले सोडून इंटरनल ऑफिसर कंपनीमध्ये काम करायचे आपला जिल्हा सोडून या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आले आणि त्या मॅडमने एक डिसिजन घेतलं होतं मला पण एक स्वतःचा अस्तित्व निर्माण करायचे स्वतःची काही ओळख निर्माण करायची आणि कंपनीला सुरुवात केली मित्रांनो अवघ्या 2 महिन्यामध्ये सांगायला आनंद वाटतो अवघ्या 2 महिन्यामध्ये खतरनाक लेवलची अचीवमेंट त्यांनी ठोकली आहे ग्रेट कपल बघायला नाही का आवडेल बघायला नाही का आवडेल तुमच्या 2013 मध्ये इन्व्हाइट करतो न्यू ब्रँड लॉयल नेचर कंपनीची पहिली रँक अचीव केली त्यांनी न्यू ब्रँड लॉयल नेचर मिस सीमा सिंधा मॅडम आणि सिंधा सर प्लीज अटेंड स्टेज मित्रांनो एक साइड हजर करून जर का यांच्या लग्नात पण एवढे हार संपडले आहे की नाही एवढे हार पडले पण बघा यांचा मान सन्मान व्हायला पाहिजे यांचा मान सन्मान व्हायला पाहिजे यांचा पहिले आपण औक्षण करणार आहोत तर आम्ही औक्षण करण्यासाठी इन्व्हाइट करतो सरला नागकीर्ती मॅडम आणि कांचन गायकवाड मॅडम प्लीज वेलकम द स्टेज आणि सीमा मॅडमची बहीण गीता जहाँ माँ की ममता हो पिता की हो परवाह वही जन्नत है मेरा यांचा सत्कार होणार आहे ते यांचा सत्कार करण्यासाठी इन्व्हाइट करतो त्यांच्या ग्रेट अपलाईन रेखा पांचगे मॅडम त्यांचे ग्रेट लीडर टोंग मॅडम टोंग सर रोहित सर कुबेर मॅडम आणि आमच्या सगळ्यांचे महागुरु मिस्टर शिवाजीराव जाधव सर आणि ऑल एम्ब्रॉयडर प्लीज वेलकम बघा शिंदे मॅडमनी खूप कमी टायमामध्ये 1 लाख रुपये इन्कम क्रॉस केला आणि हा क्षण त्यांच्या अविस्मरणीय लक्षात राहावा म्हणून कंपनी त्यांना एक ट्रॉफी प्रदान करती तर ती ट्रॉफी आपण जाधव सरांच्या हाताने देऊ जोरदार टाळ्या जोरदार जोरदार जब आए मुसीबतें तो हम सभी मिलकर उस दुख से लड़ लेंगे जब साथ हो अपने तो जीवन का हर पल हम मम्मी पप्पा तेवढा सत्कार झाला कसा ती माझी आई आहे आईबद्दल मी 2 शब्द बोलू इच्छितो आई अशा अनेक प्रकारे आपण आईला हाक मारतो लेकरावर आंधळा प्रेम करणारी ती आई स्वतःला कसलीही त्रास असले तरी लोकांची काळजी लेकरांची काळजी घेणारी ती आई छोट्याशा गोष्टीवर पासून मोठ्या गोष्टीपर्यंत कसल्याही अडचणीत आडते ती आई दुःख कितीही मोठा असो साथ देते ती आई बाहेरून आल्यास सगळ्यात पहिल्यांदा हवी ती आई आ म्हणजे महात्मा ई म्हणजे ईश्वर साक्षात मनुष्यरूपी देव असते ती आई हे जग तुम्हाला ज्या कारणामुळे दिसते ते कारण म्हणजे आई आई म्हणजे काय जगातील सगळ्यात महान गोष्ट आहे आई जगातील सगळ्यात प्रेमळ गोष्ट आहे ती आई भरलेल्या मानाची हिंमत आहे ती आई माहित नाही का पण दुःखात वाटते ती फक्त आई दिवसभर राबून रात्री उशीर घेऊन झोपते ती आई तिच्या त्या आंधळ्या प्रेमासाठी बोलावे इतके कमीच पडते कारण आंधळ्यापेक्षा जास्त मायाळू असते ती आई हडाचा शब्द रक्ताची शाही हडाचा शब्द आई जेव्हापासून या कामाला लागले आईच्या हाताला आहे का नाही खूप लागलेला आहे मागून ते आमच्यासाठीच कारण की पुढं जोरदार
अहो म्हणतात ना, आई विना स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मॅडमच्या आई तर नाही आल्या, पण आई समान त्यांची मोठी बहीण आलेली आहे, तर त्यांच्या ताईला पण आपण ऐकणार आहोत. तर ताईसाठी पण सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सोमती गावा शिंदे. माझ्या आईचे 1 लाख क्रॉस झाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. माझ्यासारखी आई सर्वांना भेटा हीच माझी. बोला, 2 शब्द तर बोल. तरी नाही, आम्हाला आई नाही, तरी पण या कामासाठी खूप खुश आहे मी. तिनं झाल्याबद्दल पहिल्यांदा तिला मी करू देत नव्हती, तरी पण तिने केलं. पण यापुढे खूप मोठी झाली तिनं. आता बघा मित्रांनो, ती वेळ आलेली आहे. कुठल्याही कामाला पाठिंबा आपल्याला सपोर्ट असल्याशिवाय कुठलंही काम पूर्ण होत नाही. तसंच मॅडमला वेळोवेळी आणि योग्य मार्गदर्शन करणारे त्यांचे हसबंड आज त्यांच्या मॅडमचा एवढा सत्कार झालाय, तर सरांना काय वाटतं? आपण सरांच्या तोंड ऐकू, तर सरांसाठी पण एकदा जोरदार क्लॅपिंग. नमस्कार, माझं नाव दिगंबर बळीराम शिंदे. 2 महिन्यामध्ये लॉन्च झाल्यामुळं कसं पहिल्यांदा प्रॉब्लेम आला होता, काम करू देत नव्हतो. पण ज्यावेळेस पैसे यायला लागले त्यावेळेस वेळोवेळी सपोर्ट करत आमचे सिनियर टोंग मॅडम, टोंग सर, रोहित सर, बेका मॅडम व आमचे महागुरू जाधव सर त्यांच्यासाठी जोरदार टाकले. एवढं बोलून 2 शब्द संपतो. जय हिंद, जय गणपती. सरांसाठी पण जोरदार ताली. बघा, आता ती वेळ आलेली आहे. खतरनाक लेवलचं अचिव्हमेंट त्यांनी ठोकली आहे. 2 महिन्यामध्ये चक्क 1 लाख रुपये इन्कम क्रॉस केलंय. तर अशा ग्रेट लेडी डायमंडला ऐकायचं. बघा, 5 मिनिटं कोणी जागेवर उठायचं नाही, मॅडमला ऐकायचंय. बघा कशा खतरनाक लेवलचं त्यांनी काम केलंय आणि अवघ्या 2 महिन्यामध्ये गगन स्पर्श फॅमिलीमध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. तर अशा ग्रेट लेडी डायमंडला सगळ्यांच्या क्लॅपिंग मध्ये इन्व्हाइट करतो. वेलकम प्लीज. नमस्कार. आवाज तर खूप बोलायचे पण ओझं खूप झाले. माझं नाव ओळख करून देते मी. सीमा दिगंबर शिंदे, प्रॉपर नांदेडची आहे. संभाजीनगर विटावा एक गाव आहे, त्या गावामधून मी बिझनेसला बिलॉंग केले. आणि माझ्या खूप आज मी देवापेक्षा खूप मानते त्यांना. मी कधी विचार पण नाही केला. मी कंपनीमध्ये काम करत होते, 8,000-7,000 रुपये महिना यायचा मला. तेव्हा असं कधी गरजा पण पूर्ण व्हायच्या नाही घरातल्या. आणि मिस्टरना पण एवढं काही पेमेंट नव्हतं, पण करायचं काय? तर देवापेक्षा मान खूप मी मानते असताना त्यांच्यामुळे मला खूप आज मान सन्मान आणि खूप म्हणजे एवढा आनंद होत आहे की मला खूपच मी शब्दात पण नाही सांगू शकत आहे. या ज्या मॅडमनी आणली मला, माझ्या देवापेक्षा जास्त मानते मी त्या मॅडमनी मला इथं आणलंय. त्यांचं नाव ऐकायला आवडेल. लाईफ कशी बदल झालाय माझ्या लाईफमध्ये मी तर सांगणार आहे पुढे, पण फर्स्ट टाइम मला त्यांचं नाव सांगायचं आहे. रेखा पांढरी मॅडम, यांच्यासाठी जोरदार मला माझ्या मॅडमने आणून बसवलंय. जे माझ्यासाठी अनोळखी होत्या तरी मी 1% विश्वास ठेवला त्यांच्यावर आणि चेअरवर येऊन बसले. हा प्लॅन सांगत होते. 2,000 ते 10,000 मला असं वाटलं नाही, शक्य वाटलं नाही, कारण मी 7,000 रुपये महिन्यानं काम करत होते आणि ते 10 ते 12 वर्षापासून कंपनी MIDC मध्ये काम करते. कधीच मला असं वाटलं नाही की माझे स्वप्न पूर्ण होतील म्हणून. कारण मी खेडेगावातून लग्न होऊन आली तशी इथंच आहे. जसं मी डबा घेतला कंपनीत, उठल्या का जायची, 6 वाजता जायची, 2:30ला 3ला यायचं आणि घरी आलं घरचे कामं करायचे. आणि घरात यावर कधीच माहीत नव्हतं मला भाजीपाला आणायचं सुद्धा माहीत नव्हतं, कारण मी त्यांना कंपनीत घर सोडायचे, घ्यायला यायचे आणि याच्या व्यतिरिक्त मला कधीच माहिती नव्हतं. पण मी माझ्या लाईफमध्ये एवढाच काही बदल झाला आहे की मी आज सगळ्याला इतकं याने सांगू शकते. माझी एवढी म्हणजे भाजीपाल्याच्या गाड्यावर सुद्धा जायची माझी परमिशन नव्हती मला.
कारण घ्यायला यायचे सोडायला यायचे. त्याच्यानंतर मग हा कसा बघितल्याच्या नंतर मी येऊन बघितले, बसले, हा प्लॅन बघितला आणि मिस्टरांनी सांगितलं त्याच्यामुळे किडनी स्टोनचा त्यांना त्रास होता, मुतखड्याचा. खूप त्यांनी आजारामध्ये खूप काही घेतलेलं औषधी होतं पण फरक पडत नव्हता. एक मुतखड्याचं म्हणजे त्यांचं एक ऑपरेशन पण झालेलं आहे, तरी पण नंतर झालं त्यांना. पण हा प्रोडक्टचा उल्लेख झाला नाही त्यामध्ये. ते किडनी स्टोनचा माझ्या मिस्टरांसाठी घेतलं आणि त्याचा रिझल्ट तर खूप जबरदस्त आलेला आहे. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना म्हणलं का मला काम करायचं आहे. माझे मिस्टर म्हणले असं काम नाही करायचं, आपल्याला आवडत नाही, आपले पाहुणे रावणे आहेत, नाव ठेवतात, चांगलं वाटणार नाही, कधी घराच्या बाहेर गेली नाही, एकदम तुला बाहेर फिरावं लागेल, पुढे जायचं नाही, सरळ आपलं ड्युटी आहे ते करायचं. प्रोडक्ट घेतलं ना, दवाखान्यात औषध घालत होते मी मी जे दवाखान्यात पैसे घालत होतो त्याच्यात असं समज का तू 1 महिना घरीच होतीस असं समजून त्यांनी हा प्रोडक्ट खायला सुरुवात केली. त्याला रिझल्ट आल्याच्या नंतर मग मी असं न सांगता मीटिंगला येऊन बसत होते आणि मॅडमशी बोलत होते, मॅडम मी लगेच येऊ लागले, मी येते. आणि माझे मिस्टर ड्युटीला गेले का मी येऊन बसायची. आणि आता असं करता करता माझ्या मिस्टरला अकाउंटला पैसे जात राहिले, कारण फोन पे त्यांच्या होतं. म्हणले तू तर घरीच होती, पैसे कुठून आलेत? मी म्हणलं पैसे मी म्हटलं मीटिंगला गेले होते हो, म्हटलं आले का पैसे? हो म्हणले, खरंच पैसे येतात का? म्हटलं ते काय आलेत ना तुम्हाला, बघा ना. बघितलं त्याच्यानंतर म्हणले तू ड्युटी चालू ठेवायची, फुल टाइम वगैरे कोणतं काम करायचं नाही, रिकामे काम आहे, बसवशील, लोक नाव ठेवतील, तू जायचंच नाही. तरी पण मी कामाला सुरुवात केली, मीटिंगला येत राहिले. 8 दिवसातून एक वेळेस संडेला यायची. त्याच्यानंतर मला 2000 आले, 4000 आले, 6 आले, 10 आले, 20 पण आले, 30 पण आले आणि 50 पण झाले. 50 झाल्याच्या नंतर माझ्या मिस्टरांनी मला रात्री कधीच असं म्हणजे एवढं फ्री वातावरण माझ्या घरात कधीच नव्हतं राहिलं. पण या गगन स्पर्श फॅमिलीमध्ये आल्यानं माझी खूपच लाईफ ट्रान्सफर झाली एकदम. दिसले पाहिजे असं होतं त्यांचं. डबा ठेवला मी ते बघायचे, मला किचन मध्येच आहे का, फक्त किचन मध्ये दिसायची मी. आता मी कुठं असते, कॉल केला का पुण्याला, कुठं लास्ट स्टेशनला, कुठं परभणीला आणि अख्खं मुंबई पण मला फिरायचे या सांगते मॅडम. मला रात्री 12 वाजून गेले तर मॅडम, माझे सिनियर माझ्यासोबतच होते, माझ्या मिस्टरांनी 12 वाजून गेले. अरे एक दुकान उघडलं आणि मला 12 मला छोटा मोबाईल, मला 50,000 रुपये क्रॉस होईपर्यंत पण छोटा मोबाईल होता माझ्याकडं. कधी आवाज येत नव्हता, कधी रेंज राहत नव्हती, कधी चार्जिंग पण पाहिजे. तरी पण हा बिझनेस मी सोडला नाही, म्हणजे सोडला पण नाही, सोडणार पण नाही. आणि तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला पण रात्री 12 वाजता जाऊन मला मोबाईल, मोठा मोबाईल दिला. जेव्हा मला गरज खूप पडत होती, त्यांना म्हणजे जेवढे आयडी वगैरे आलेल्या होते ते मिस्टरांच्या मोबाईलवर यायच्या, त्यांना कॉल करायला आहो ते मॅडमची ती आयडी पाठवली ना, तेवढं पाठवा बरं. मग त्यांना असं वाटलं नको आता ही काय ऐकणार नाहीये, हिला आपलं फुल टाईम सोडून द्यावं. सरळ आता काय कर, हाच व्यवस्थित कर, म्हणजे व्यवस्थित कर की बाबा आपले पाहुणे असतील तरी पण तू असं काही करून दाखव. आणि मी पण तुला नकार दिला होता, पण तू खरं त्याच्यामध्ये ऐकत नाहीये, जिद्दी आहेस म्हणे, खरं तू जिद्दीपणा. मला इथपर्यंत ते जर लग्नात पण एक हार पडलाय फक्त, हार पडलाय तुमच्याकडे आणि माझ्या पण, आणि खूप आनंद होतोय मला. आणि एवढं श्रेय सगळं माझं नाही, एवढे जे हार फक्त होत आहे माझ्या गळ्यात, पण याचं सगळे भागीदार माझ्या लवली टीम आहे. आणि वेळोवेळी माझ्या सुखात दुःखात सगळ्या संघर्षात, आणि त्याच्यासाठी मी आणि ते पण सगळी इथं आलेले आहेत आणि म्हणजे प्रत्येक गोष्टी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरंच मॅडम, खरंच ना, तुम्ही स्वतःचा डिसिजन घ्या. माझी लाईफ काय होती काय झाली मी विचारच करू शकत नाही. मागच्या आठवणी काढल्या ना तर मी पुढे जाऊ शकत नाही. मला फक्त पुढचं दिसतंय. माझे मिस्टर कधीच आता मला कधीच बोलत नाही, काहीच म्हणत नाही. तेव्हा आम्ही असं घराच्या बाहेर निघत नव्हते. आज कुठे जाऊ, फक्त कुठे आहेस, व्यवस्था आहेस का, जेवण झालंय का, आणि पैसे तर बघायचं कामच नाही. मला रोज माझ्या आपल्याला 2000, 4000, 10,000 रोज मेसेज येतात. आणि ते लोक माझ्या विश्वासावर माझ्या नुसतं मॅडम जाऊन जरी बसले तरी त्यांनी ट्रँगलच्या 2-2 आयडी 3-3 आयडी काढल्यात. माझ्या गावातले जे माझे 50 लोक माझ्या गावामध्ये माझ्यासोबत काम करत आहेत. माझे विश्वासानं माझ्यासोबत आलेले, मी त्यांच्या पावला मी त्यांना साथ देणार आहे. किती वेळा मला त्रास झाला तरी चालेल. आणि माझं तर 1 लाख आहे, पण मग त्यांना मी
1 लाखाच्या जास्त म्हणजे महिन्याला 1 लाख रुपये. मी तर 2 महिने लागले मला. त्यांना मला असं करायचं आहे की 1 महिन्यात 1 लाख रुपये त्यांच्या आयुष्यात देणार. आणि सुरुवातीला मॅडम मला खरंच काम जमलं नाही, तुम्हाला पण नाही जमणार आहे. कारण आपण एक गोळा असतो चिखलाचा, त्याला आकार देणारे आपली एवढी टीम असते आपल्यासोबत. माझं पण खूप चुकलंय, मला कळतच नव्हतं सुरुवातीला 2 महिने. माझे मिस्टर म्हणायचे रिकामा कामं करतील लोक येतील घराला भांडायला आणि तुला काही जमणार नाहीये, तू काही करू नको. पण मी सांगायची काय, माझी किरायदार 8 माझ्या रूमा भाड्या नाहीत. डबल मजली घर आहे, माझं प्लॉट आहे, शेती 13 एकर. माझ्या मिस्टरांना 30-32 हजार रुपये पेमेंट आहे आणि सगळं असं खूप छान घरी फॅमिली होती माझ्या. तरी मला आवड जिद्द पहिलीपणापासून आहे की काम करण्याची आणि मला ह्या कामाची खूप आवड होती. असं वाटत होतं काहीतरी असं एकदम पैसा यायला पाहिजे, कामही नसलं पाहिजे आणि घरच्या कामाला वेळही भेटला पाहिजे, सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे. आणि ते माझ्या गगनस्पर्श कंपनीमधून मी सगळ्या गोष्टी मॅनेज करते. आणि मला सपोर्ट करणारे म्हणजे मला नेहमी माझं चुकत होतं सुरुवातीला, तर तेव्हा तर म्हणजे 2 महिने जमलंच नाही ना कामच, कारण सांगताच येत नव्हतं काय सांगायचं. मॅडम बरेच वेळ सांगितलं पण मला काही मी म्हणते असं होतच नाही. मला सांगायचं तर उलट उत्तर मला लोक द्यायचे. तेव्हाच मी खूप निगेटिव्ह झाले. माझेच किरायदार माझ्यासोबत नव्हते येत होते, म्हणजे आले नाही तुम्ही काही असं तुम्ही धर्माल की नाही, आम्हाला काही फसवायची कामं करसाल असं वगैरे सांगत होते. पण माझ्या मॅडमनी लता मॅडम, कुबेर मॅडम, आपले लता कुबेर मॅडम, टोंग मॅडम, एवढं सपोर्ट करणारे रोहित सर आणि रेखा पारसी मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. आणि खरंच एवढी भारतात कंपनी आतापर्यंत कुठेही आली नाही, येणारही नाही. इतका पैसा आहे, तुम्हाला कसा घ्यायचा ते तुमच्यावर डिपेंड आहे. आणि सिस्टमनं काम केलं तर खरंच तुम्ही मी तर 2 महिने लागले मला, तुम्हाला 1 महिना सुद्धा लागणार नाही. कारण एवढा 3 लाख रुपये महिना आणि 36 लाखाचं पॅकेज द्यायला कंपनी द्यायला तयार आहे. कुठे आहे हो तो, कोणाला इथे 1 लाख रुपये महिने सांगा सर. मी स्वतः एक लेडीजनं 1,10,000 रुपये इन्कम माझा 1 ते दीड महिना पण नाही झाला. मी करून दाखवलंय. मी तुमच्यासारखे साधारण लेडीज होते, गावाकडून शेती काम करता करता इथं लग्न झाल्यानंतर आल्यानंतर काम केली कंपनी 12 घंटे. त्याच्यानंतर माझ्या जे लोक माझे जे आहेत समोरच आहेत माझ्या, ते माझ्यासोबत आल्यात कामाला, म्हणजे काम करताय माझ्यासोबत. त्यांचं पण पेमेंट भरपूर व्यवस्थित येत आहे आणि माझ्या प्रत्येक जे आता लोक आहेत त्यांच्या घरात रोज पैसा जावं आणि मला किती त्रास झाला चालेल पण मी म्हणजे त्यांची अचिव्हमेंट माझ्यासारखीच व्हावं हेच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आणि आपल्या कंपनीचे मॅनेजमेंट आणि शिवाजी महागुरु शिवाजीराव जाधव सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कंपनीची मॅनेजमेंट दादासाहेब बिन्नर सर आणि आन पाण शान आपली संभाजीनगरची शिवाजी जाधव सर याच्यासाठी जोरदार टाळ्या. मला म्हणजे बोलायचं खूप आहे पण मला एवढं होतं नाही, कधी वाटलंच नाही एवढे हरगळ्यात पण विचारही केला नाही. स्वप्नासारखं माझं एक एवढं छान सुंदर एक माझं लाईफ बनलेली आहे. प्रत्येकाची लाईफ बनणार आहे. एक साधारण लेडीज एवढे काही करू शकते तर तुम्ही माझ्यासमोर नसले समोर बसले सगळ्या लेडीज करू शकता. माझी फक्त 7वी शिकलेली आहे मॅडम, मी जास्त शिकलेली नाही. 8वीत गेलेले डायरेक्ट पेपर दिले आणि घरीच राहिले. त्याच्यानंतर मी एवढं म्हणजे हे केलं आहे कंपनीमध्ये कधीच करू शकले नसते. याच्यामध्ये आल्यानंतरच मला अजून पुढे खूप म्हणजे याच्यामध्ये मला करोडपती बनायचे खूप आणि गाडी पण मोठी घ्यायची आणि माझ्या मिस्टरांना खरंच मला खूप सपोर्ट केला. सुरुवातीला नकार दिला आहे पण आता वेळोवेळी पावला मला सपोर्ट करतायत. पुढे जिथं मी अडचणीमध्ये असते तेव्हाच मला म्हणतात थांब 10 मिनिटं आलो. कुठे याच मला काही प्रॉब्लेम असं एक कॉल केला येतात ते कंपनीमधून पण येतात आणि त्यांचा खूप सपोर्ट आहे मला घरून आणि त्यांचा मला असाच सपोर्ट आहे. त्याच्यामुळे माझ्या टीमला पण मला पुढे घेऊन जायचंय. कुणी जागेवर उठायचं नाही. मॅडमच्या ऑल लवली टीमना त्यांच्यासाठी गिफ्ट आणलेले तर फास्ट मध्ये गिफ्ट द्यायचे.